हिंदू धर्मरक्षरक्षिता श्रीमद्भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 2 अर्थासहित दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीतम्। संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहचक्रात्मक उभ्या असलेल्या पांडव सेनेला पाहून आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन राजा दुर्योधन वचन बोलला। व्याख्या तदा ज्यावेळी दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी उभे राहिले होते त्यावेळची घटना संजय येथे तदा या पदाने सांगतात, कारण धृतराष्ट्राचा प्रश्न युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय केले हा विषय ऐकण्यासाठीच आहे। दृष्ट्वा पांडवानीकं व्यूढं, पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्य भावनेने उभी होती। अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते, मतभेद नव्हते। त्यांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते। ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यावर फार प्रभाव पडतो। म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज म्हणजे प्रभाव आणि तर त्यांच्या दुसऱ्यावर फार मोठा प्रभाव पडत होता। म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला की ज्यामुळे द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलला। राजा दुर्योधनाला राजा म्हणायचे तात्पर्य असे आहे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त दुर्योधनाशी आपलेपणा मोह होता। परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनाचाच युवराज होता। राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता। धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते। युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता। या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजय याने राजास असे संबोधन दिले आहे। आचार्यमुपसंगम्य, द्रोणाचार्याजवळ जाण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे असावीत। आपला स्वार्थ साधण्यासाठी, अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष भावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे यासाठी दुर्योधन द्रोणाचार्याजवळ गेला। व्यावहारिकदृष्ट्या गुरुच्या नात्याने त्यांना मानवंदना देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाचे द्रोणाचार्याजवळ जाणे योग्य होते। युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते। म्हणून दुर्योधनाचे स्वतः द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्यच होते। या ठिकाणी एक शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने जर सेनापती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळ का गेला? याचे समाधान असे, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही अभय पक्षपाती होते। अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते। त्या दोघांपैकीही द्रोणाचार्यांना जास्त खुश करावयाचे होते, कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते, परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती। म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते। व्यवहारातही आपणाला असे दिसून येते की ज्याच्याशी आपण विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो। दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले आजोबाच आहेत, त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही। त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकाराने त्यांना राजी खुश करून घेईन, कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच। याच कारणामुळे भीष्माचार्याने दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला। वचनमब्रवीतम, या ठिकाणी अब्रवीत म्हणजेच योग्य होता, कारण अब्रवीत क्रियेच्या अंतर्गत वचनम येते, अर्थात दुर्योधन बोलेल ते वचनच बोलेल। म्हणून येथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती, तरी पण वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने राहून उत्तम प्रकारे लढावेत, ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधला जाईल। संबंध द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ती वचने पुढील श्लोकात सांगितली आहेत।